गावावरती संपूर्ण म्हणजे त्यांच्यावरती कुठेतरी हे होतोय का 420 410 कोटी रुपये आता सामाजिक न्याय खात्याचे लाडक्या बहिणींना दिले जातात दर महिन्याला। याच्यावरती नाराजी सातत्याने सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे। सामाजिक न्याय मंत्री शिरसाट हा तसा मनाने सरळ माणूस आहे। त्यांनी पहिल्या फटक्यातच विरोध केला। तो म्हणाला हे कायदेशीररित्या हा निधी दिला जातो, संविधानात तसं प्रावधान आहे। शिरसाटची 4 लफडी आरोप केले आणि पेपरमध्ये आले। आता ज्याला राजकारण समजतं त्याला समजतं की का झालं। प्रश्न हा आहे की सामाजिक न्याय म्हणजे कोणाचा निधी आहे? तर इथल्या दलितांचा, इथल्या शेवटच्या माणसाचा निधी आहे, जो सगळीकडनं वंचित राहिला त्याचा निधी आहे। वंचितांचा निधी तुम्ही का कापता हो? दुसरा निधी नाही तुमच्याकडे? MMRDA करोडो रुपये पडले, द्या ना MMRDA मधनं। इरिगेशनचा निधी कापा ना, PWDचा निधी कापा ना। का तुम्ही सामाजिक न्याय, आदिवासी, OBC यांचाच निधी कापता? ज्या समाजाला सर्वाधिक गरज आहे त्यांचाच निधी तुम्हाला का कापायचा असतो? कारण का इथल्या दलित, शोषित, मागासवर्गीय यांच्याबद्दल प्रेमच नाही आहे सरकारला। सगळीकडनं ह्यांना मार बसेल अशी सोयच निवडणुका झाल्यावरती हे सरकार करत असतं। परंतु संजय शिरसाटांची तुम्ही म्हणताय 4 प्रकरणं बाहेर निघाली आहेत म्हणून, ही सगळी प्रकरणं काढली कुणी? सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांनी जर आवाज उठवला तर सत्ताच खाट पाडते का? विरोधी पक्षांनी तर नाही काढली, मग कशी आली? समजने वाले को इशारा काफी है भाई। मग त्यांचं काय जाऊ दे, आता काय विचारा। तो पण मागासवर्गीय माणूस आहे, सोपं असतं कोणालाही बंदूक लावायला मागासवर्गीयाला। समाज मागे नसतो, समाजाची लोकसंख्या कमी असते, तो एकटा माणूस लढत झगडत तिथपर्यंत पोचलेला असतो, त्याला बंदूक लावायला एकदम सोपं असतं। दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्रित येतात आहेत, तर तुम्ही देखील त्या सगळ्या कार्यक्रमाला, विजयी सभेला जाणार आहात का? पक्षाला निमंत्रित केलंय? ते मराठी माणूस एकत्र येईल, तो कोणी असो। पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून मी तिथे जाईन। आणि आम्हाला आमंत्रण आलंय, पवार साहेबांना आमंत्रण आलंय। गर्दीत उभं राहायला कोणाचा नाकार आहे काय? लाखोंच्या गर्दीत मी एक, सागरामधला एक छोटा थेंब। मराठी माणसाच्या जनसागरामध्ये जर मी असलो तर इतिहासात नोंद होईल ना की जितेंद्र आव्हाड जेव्हा ती लढाई झाली तेव्हा होते। संयुक्त महाराष्ट्राची आठवण करताना असलेल्या सगळ्यांची आठवण येतेच ना आपल्याला। तेव्हा मराठी भाषेवर, मराठी माणसावर जेव्हा संकट आलं, त्या लढाईत काही मराठी माणसं मराठीचा दुस्वास करत होते, पण मराठी भाषेविषयी आणि इतर भाषांविषयी प्रेम असलेले, पण माझी आई सुरक्षित राहिली पाहिजे या भावनेतनं जितेंद्र आव्हाड तिथे होते। हे काय चुकीचं आहे? एक शेवटचाच प्रश्न, काल मीरा भाईंदरमध्ये मारवाडी लोकांचा सगळं आंदोलन झालं आणि सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली। खरं तर महाराष्ट्रात ही संपूर्ण मराठींची मातृभूमी आहे। मराठी नाही बोललं तर मनसेनं एक लक्षात घ्या, हा मुद्दा BJP आणलाच आहे हा वाद वाढवायला। फक्त त्या ट्रॅपमध्ये आपण अडकता कामा नये। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदी आणि मराठी वाद पेटवावा, मराठी बोलणारा आणि हिंदी बोलणाऱ्यांमध्ये वाद व्हावा आणि आपले मतदार घट्ट बांधून घ्यावेत, याच्यासाठी हा BJPने टाकलेला शकुनी मामाचा डाव होता। हा जर आपल्याला ओळखता नाही आला तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर भाषिक प्रांतवाद जो आहे तो भाजपने पेटवला आहे असा थेट आरोप जो आहे, हल्लाबोल जो आहे, तो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।